मुक्ततेच्या लहरींनो इतका निरोप धाडा, मराठीचा हा बाणा जपतो मराठवाडा, मराठीचा हा बाणा जपतो मराठवाडा. देखणी पहाडी कला दुनियेचं वेड लावी, देखणी पहाडी कला दुनियेचं वेड लावी. संतांच्या लेखणीची विश्वाने महती गावी, संतांच्या लेखणीची विश्वाने महती गावी. प्रतिभेच्या बोलीला आज लाभे राजवाडा, प्रतिभेच्या बोलीला आज लाभे राजवाडा. मराठीचा हा बाणा जपतो मराठवाडा, जपतो मराठवाडा. मराठवाडा, मराठवाडा माझा मराठवाडा. आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मी नेमका रोखोक आणि सडेतोड विषय मांडते. विषय आहे गाथा मराठवाडा मुक्तीसंग्रामाची. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सुजनांनो, 64,811 चौरस किमी क्षेत्रफळ असणारा आणि इसवी सन 1000 ते 1100 या काळातही राजा प्रत्येकाच्या इतिहासात ज्याची नोंद आढळते तो म्हणजे आपला मराठवाडा. 30% भाग पर्जन्य छायेत असणाऱ्या आपल्या या मराठवाड्यात 90% शेती ही कोरडवाहू आहे. पण गोदावरी, पूर्णा, सीना, पैनगंगा, मांजरा या नद्यांनी संस्काराची अशी ओढ आमच्या काळजाला दिली आहे की आमच्या नळाला पाणी येऊ नये हो, मात्र इतरांच्या दुःखाने आमच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. सारा देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्याचा हवेत श्वास घेत होता. मराठवाडा मात्र तेव्हा देखील पारतंत्र्यात होता. हैदराबाद संस्थानात असलेला मराठवाडा आपल्या मुक्तीचे स्वप्न पाहण्याचा प्रयत्न करत होता. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान याचे राज्य होते. मित्रांनो, निजामांचा तारीखे फरिश्ता या ग्रंथात मराठवाड्याचा उल्लेख मराठवाडी असा झालेला आपल्याला आढळतो. निजामाचा पंतप्रधान सालार जंग याने 1870 मध्ये राज्यात जिल्हाबंदी करून मराठी भाषिकांचा सुभा तयार केला, ज्याला मराठवाडा असे नाव देण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाड्यानेही स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला. स्वामी रामानंद तीर्थांनी अंबाजोगाईच्या पावन मातीत स्वातंत्र्याचा निर्धार सांगितला आणि वीरांच्या होकारांनी संपूर्ण मराठवाडा दुमदुमला. निजाम हादरला आणि लोकांचा आक्रोश दाबण्यासाठी निजामाचा प्रधान कासिम रिजवी याने रझाकार ही जुलमी संघटना उभारली. या रझाकारांनी इतकी क्रूरता केली की स्वतः गांधीजींनीही शस्त्र हाती घेण्याच्या काँग्रेसच्या धोरणाला संमती दिली. सारा मराठवाडा स्वातंत्र्याच्या ध्यासाने पेटून उठला आणि जुलमी निजामाला सांगू लागला की दरिया तेरी खैर नहीं, दरिया तेरी खैर नहीं, बूंदों ने बगावत कर ली है. नादान समझ बुज़दिल इनको, नादान समझ बुज़दिल इनको, लहरों ने बगावत कर ली है. हम परवाने हैं मौत समा, हम परवाने हैं मौत समा, मरने का किसको खौफ यहाँ. रे तलवार तुझे झुकना होगा, रे तलवार तुझे झुकना होगा. गर्दन ने बगावत करनी है, गर्दन ने बगावत करनी है. स्वामीजींच्या सोबतीने कित्येक नाम अनाम वीरांनी हा लढा गावागावात घराघरात मनामनात पोचवला आणि आपुनी जणू स्वातंत्र्याचा होमकुंड पेटवला. या होमात कैकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. मराठवाड्याच्या राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडाबाई शेळके, वीरदेव विठ्ठलराव काटकर, काशीनाथ कुलकर्णी अशा कित्येक सामान्य माणसांनी असामान्य पराक्रम गाजवला, ज्याचा नाद थेट दिल्लीत जाऊन पोहोचला. आणि गृहमंत्री सरदार पटेलही निजामाच्या क्रूरतेचा पट उलथावून टाकण्यासाठी सज्ज झाले. 13 सप्टेंबर 1948 ला ऑपरेशन पोलो अंतर्गत पोलीस ऍक्शन घेण्यात आली. मुख्य सैन्य सोलापुरातून आत शिरले. भारतीय सैन्यांनी रझाकारांना सळ की पळ करून सोडले आणि 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा मुक्त झाला. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला मराठवाडी मातीवर, स्वातंत्र्याचा सूर्य उगवला मराठवाडी मातीवर. अभिमानाचा इतिहास कोरला काळाच्याही छातीवर, काळाच्याही छातीवर. इथला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास इथल्या प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इथली साधी भोळी माणसं वेळ आल्यावर बाजार होतात हे जगाला समजलं. शेवटी समारोपाकडे वळताना मराठवाड्याच्या मातीचा अभिमान उराशी घेऊन एवढंच म्हणेन की संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची. भोळी भाबडी माणसं लई पुण्यवान माती, लई पुण्यवान माती. जय हिंद, जय मराठवाडा.